नमस्कार नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये तारा कॅफेमध्ये काहीतरी करत बसलेली असते. तेवढ्यातच ईश्वरी तेथे येते आणि ताराचं काहीतरी काम सुरू असतं. तारा ही राकेशच्या विरोधात पुरावे गोळा करत असताना आता इथे ताराचा जीव अगदी वरखाली होत असतो, कारण की तिला हवं तसं काम होत नसतं. परंतु इथे आता तेवढ्यातच तारा रागून ब्लूटूथ खाली फेकून देते आणि त्याच वेळेला त्या ब्लूटूथ मधून राकेशचा आवाज हा बाहेर यायला लागतो. माझं 50 कोटीचं लोन आहे, ते कधी सँक्शन होणार आहे, किती दिवस वाट बघायची मी, तुम्हाला काही समजतंय की नाही, असा सगळा आवाज त्या ब्लूटूथ मधून येत असतो. त्यावेळेला ईश्वरी विचार करते की हे नेमकं काय, हा तर राकेशचा आवाज आहे. त्यानंतर नम्रताला एक माणूस फाईल द्यायला येतो आणि म्हणतो की मॅम ही फाईल ना राजेशना द्यायची आहे. अधिक चांगल्या आणि ऑफिसमधून आली ही फाईल त्यांना हवी आहे अर्जंटली. तेव्हा नम्रता म्हणते की त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब द्या करा. माझ्याकडे. ऑफिसमधून आली विचारते तुम्हाला पाणी वगैरे हवी काही, आहे तो म्हणतो की नको मॅम, तेव्हा नम्रता म्हणते की आणि ओके, नंतर ठीक आहे, मी मग तो देते, तिथून निघून तुम्ही द्या जातो. माझ्याकडे. त्याच वेळेला नंतर ती नम्रता विचारते विचार तुम्हाला करते पाणी की वगैरे काही, ऑफिसची तो म्हणतो फाईल की आहे, नको मॅम, मग थँक्यू. नक्की आणि काय नंतर कामाची मग तो आहे ती तिथून फाईल. निघून जातो. तेवढ्यातच आता त्याच वेळेला नम्रता नम्रताची विचार फाईल करते ही की तिथे ही तर बघायला ऑफिसची जाणार, फाईल ती आहे. खाली ठेवते मग नक्की आणि काय तिला कामाची आहे ती तेवढ्यातच फाईल? तेवढ्यातच आतमधून आता वल्लरीचा नम्रताची आवाज फाईल ही येतो तिथे आणि बघायला त्यामुळे ती जाणार, आतमध्ये ती निघून खाली जाते. ठेवते आणि त्यानंतर तिला तेवढ्यातच ईश्वरी आतमधून ही वल्लरीचा ताराला आवाज पकडत येतो असते. आणि एक त्यामुळे ती मिनिट तिथेच आतमध्ये थांब. निघून जाते. हे काय होतं? त्यानंतर हा, ईश्वरी राजेश ही जीजूंचा ताराला आवाज होता पकडत ना? असते. एक मिनिट तेव्हा ती तिथेच घाबरते थांब. आणि हे काय दचकते होतं? की मॅम काहीच राजेश नाही. जीजूंचा तेव्हा आवाज ईश्वरी होता ना? म्हणते की खरं तेव्हा ती सांग, घाबरते काय आणि सगळं? दचकते हा की मॅम आवाज जो काहीच होता नाही. तो राजेश तेव्हा ईश्वरी भोसलेचा आवाज म्हणते होता ना? की खरखर तेव्हा सांग, मग काय तारा सगळं काहीच हा बोलत आवाज जो नसते. होता ती तो तिथून राजेश पळून जात भोसलेचा असते. आवाज होता ना? ईश्वरी पकडते तेव्हा आणि मग म्हणते ती की काहीच थांब. बोलत नसते. आता ती मला तिथून काय पळून चालू जात आहे ना असते. तुझं सगळं ईश्वरी सांगायचं. पकडते आणि समजलं? म्हणते की थांब, नाहीतर तुला आत्ताच्या आत्ता मी मला काय लवकरात चालू आहे लवकर ना तुझं पोलिसांच्या सगळं हवाले देईन. सांगायचंय. तू हे जे समजलं काही नाही करतेस तर ते तुला मी बरोबर वाटतंय का लवकरात तुला? लवकर अगं तू पोलिसांच्या तुझ्या हवाले बॉससाठी देईन. काम करतेस तू ना, ही जे पीए काही आहेस ना करतेस ते त्यांची, बरोबर आणि वाटतंय का तुला? त्यांच्याच अगं विरोधात तू पुरावे तुझ्या गोळा बॉससाठी करतेस, काम काही करतेस वाटत ना? नाही का तुला? पीए आहेस ना असं ती त्यांची तिला आणि विचारते. त्यांच्याच तेव्हा विरोधात मग ती पुरावे म्हणते गोळा की करतेस, मॅम काही प्लीज वाटत असं नाही काही का करू तुला? नका. असं ती ईश्वरी तिला म्हणते की विचारते. मग तेव्हा खरं मग खरं ती सांग, म्हणते की नक्की मॅम तुझं काय प्लीज असं चाललंय, काही करू कशासाठी नका. करतेस तू हे ईश्वरी सगळं? म्हणते की मग खरं खरं ईश्वरी सांग, माफी नक्की तुझं ईश्वरीची काय ती चाललंय, माफी मागते कशासाठी आणि म्हणते की करतेस तू मॅम हे सगळं? आय एम व्हेरी सॉरी, ईश्वरी पण माफ प्लीज असं ईश्वरीची ती काहीही करू माफी नका. मागते आणि म्हणते तेव्हा की आता मॅम आय एम ती व्हेरी म्हणते सॉरी, की पण मॅम प्लीज असं एक असं नाही, काहीही अनेक करू पुरावे नका. मी त्याच्या तेव्हा आता ती विरोधात गोळा म्हणते की केलेले मॅम आहेत. असं एक मॅम नाही, तुम्हाला अनेक पुरावे काहीही मी त्याच्या करण्याच्या अगोदर, विरोधात म्हणजे गोळा तुम्ही केलेले कंप्लेंट आहेत. वगैरे करण्याच्या मॅम अगोदर तुम्हाला ही काही त्याच्या अगोदर करण्याच्या रेकॉर्डिंग अगोदर, ऐका. म्हणजे तुम्ही मग कंप्लेंट तुमच्या वगैरे लक्षात येईल करण्याच्या अगोदर की ही मी काय त्याच्या करण्याचा अगोदर प्रयत्न रेकॉर्डिंग करते ऐका. आणि तो मग तुमच्या तुमच्यासोबत लक्षात काय येईल की करतोय मी ते. काय तेव्हा करण्याचा मग ईश्वरी प्रयत्न म्हणते करतोय की आणि तो ऐकवते. तुमच्यासोबत काय तेव्हा करतोय ती ते. मोबाईल मधली तेव्हा मग सगळी ईश्वरी रेकॉर्डिंग म्हणते की ऐकवायला ऐकवते. लागते. तेव्हा ती मॅडम तो मोबाईल मधली खूप सगळी चालाक रेकॉर्डिंग माणूस ऐकवायला आहे, लागते. तो या मॅडम कंपनीत हॅलो, राहून या माझं कंपनीच्याच 50 विरोधात कोटीचं लोन कारस्थानं कधी करतोय. सँक्शन होतंय? मी ईश्वरीला अंजली ऐकून भोसले धक्काच माझी बसतो वाईफ आहे, आणि तिच्या तिचा सह्या संशय घेतल्या. पक्का होतो की लवकरात लवकर राकेश हा लोन फ्रॉड सँक्शन करा. आहे आणि अजूनही तेवढ्यातच तो तिथे आता मेमरी लॉस ईश्वरीच्या गेल्याचे लक्षात नाटक येतं करतो. की काय तेव्हा गडबड मग आहे. ती फोन ईश्वरी मधली म्हणते सगळी की रेकॉर्डिंग बापरे, ऐकायला लागते म्हणजे अजूनही की तो मॅडम राकेश हॅलो, सुधारलेला माझं नाही. 50 कोटीचं त्याच्या लोन ज्या कधी काही सँक्शन अंगातल्या होतंय? कळा आहेत मी त्या अजून गेलेल्या अंजली नाहीयेत. भोसले माझी तो वाईफ आम्हाला आहे, तिच्या फसवतोय. सह्या घेतल्यात, फक्त लवकरात खोटं लवकर मेमरी लोन लॉसचं सँक्शन करा. नाटक पूर्ण तेवढ्यातच कंपनी तिथे हडपायला आता बघतोय. ईश्वरीच्या ते लक्षात येतं ईश्वरीला की त्याचं काय सत्य गडबड आहे. कळतंय. नंतर मग ईश्वरी म्हणते मामा की बापरे, हा तिथे म्हणजे बसतो आणि अजूनही तो तो फाईल राकेश बघायला सुधारलेला चाललेला नाही. असतो. त्याच्या त्याच ज्या वेळेला काही आता फाईल अंगातल्या म्हणतो कळा आहेत की त्या ही अजून सात्विक गेलेल्या फॅशनची नाहीयेत. कसली तो फाईल आहे? आम्हाला फसवतोय. अधिक चांगल्या फक्त आणि खोटं उपयुक्त मेमरी लॉसचं कंटेंटसाठी नाटक आम्हाला करून तुमच्या पूर्ण सपोर्टची कंपनी गरज हडपायला आहे. बघतोय. त्यामुळे लगेच तर आमच्या ईश्वरीला चॅनलला त्याचं सत्य सबस्क्राईब करा. कळतंय. नंतर ऑफिसमधून मग आली मामा ही हा फाईल तिथे त्यांना हवी बसतो आहे आणि अर्जंटली. तो फाईल तेव्हा बघायला नम्रता चाललेला म्हणते असतो. की ओके त्याच ठीक वेळेला आहे, मी आता फाईल देते, म्हणतो की तुम्ही द्या ही माझ्याकडे. सात्विक फॅशनची नंतर कसली ती फाईल आहे विचारते नेमकी? तुम्हाला पाणी म्हणूनच वगैरे आता काही? ती फाईल तो म्हणतो बघायला की नको मॅम, गेल्यानंतर थँक्यू. वल्लरी आणि त्याला नंतर आवाज मग तो देते की तिथून ओ निघून जरा जातो. येते का इकडे? त्याच तेव्हा वेळेला मग मामा नम्रता म्हणतो विचार की करते की ही अगं तर काय, ऑफिसची फाईल हिला आहे. ना खरंच मग म्हणजे नक्की हिचं पानच काय माझ्याशिवाय कामाची आहे हलत ती नाही. फाईल? काय गं वल्लरी, काय तेवढ्यातच आता झालं? नम्रताची तेव्हा मग फाईल वल्लरी ही म्हणते तिथे की बघायला ओ जाणार. मला सांगा ना, ती खाली यातमधली ठेवते साडी आणि कुठली तिला चांगली वाटते तेवढ्यातच या आतमधून दोघांमधली? वल्लरीचा आवाज तेव्हा येतो ती आणि ही त्यामुळे पिंक ती वाटते, आतमध्ये ही निघून गोल्डन जाते. वाली वाटते. त्यानंतर तेव्हा तो ईश्वरी म्हणतो की ही अगं ताराला तुला पकडत कोणती हवी असते. ती नेस. एक मिनिट कशासाठी हवी तिथेच पण थांब. तू? हे काय तेव्हा ती होतं? म्हणते की ओ हा असं काय राजेश करताय? जीजूंचा उद्या आवाज होता अंजलीचा ना? वाढदिवस आहे ना, तेव्हा मग ती एखादी घाबरते आणि चांगली साडी दचकते नेसायला की नको का? मॅम काहीच तेव्हा नाही. तो म्हणतो तेव्हा की ईश्वरी नेस, म्हणते तुला कोणती की वाटते ती खरखर नेस. सांग, काय तेव्हा सगळं हा
आवाज जो होता तो राजेश भोसलेचा आवाज होता ना, तेव्हा मग ती काहीच बोलत नसते, ती तिथून पळून जात असते. मला खरं खरं ईश्वरी सांगायचं पकडते तर आणि सांगा म्हणते ना. की थांब, तेव्हा मग ते म्हणतो आत्ताच्या की आत्ता मला काय ही चालू आहे ना तुझं किंवा सगळं तुला हवी तर दुसरी सांगायचंय. नवीन समजलं घे, नाही जा. तर असं तुला मी म्हणून मामा लवकरात वैतागून लवकर तिथून निघून पोलिसांच्या जातो. हवाले देईन. आणि तू मामा हे जे काही तेवढ्यातच करतेस ते हातामध्ये बरोबर फाईल वाटतंय का घेऊन तुला? आलेला असतो. अगं तू तुझ्या आणि ती बॉससाठी फाईल तो काम तिथेच करतेस ना, बेडवरती विसरून पी आहेस ना वैतागून त्यांची, निघून जातो. आणि त्यांच्याच तेव्हा मग विरोधात ती पुरावे फाईल गोळा नेमकी करतेस. लागते काही वल्लरीच्या वाटत हाताला. नाही का तुला? वल्लरी ती असं फाईल ती तिला बघते आणि विचारते. म्हणते की तेव्हा बापरे, मग ती म्हणते ही की मॅम 7वी प्लीज फॅशनची असं फाईल काही आहे, करू काय नका. करत होते घेऊन? ईश्वरी म्हणते की म्हणून मग खरं वल्लरी खरं आता सांग, ती नक्की फाईल तुझं बघते काय चाललंय, आणि ती फाईल कशासाठी करतेस बघितल्यानंतर तू हे सगळं? तिला जबरदस्त ईश्वरी धक्का बसतो. ईश्वरीची ती ती म्हणते माफी की मागते आणि ही म्हणते की फाईल मॅम आय हे एम तर व्हेरी खोटे सॉरी, बिल्स पण बनवलेत, प्लीज पण ही असं फाईल काहीही कोणाला करू हवी नका. होती?
तेव्हा आता ती म्हणते की मॅम असं एक नाही अनेक पुरावे मी त्याच्या विरोधात गोळा केलेले आहेत. मॅम तुम्हाला काही करण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही कंप्लेंट वगैरे करण्याच्या अगोदर ही त्याची अगोदर रेकॉर्डिंग आहे का, मग तुमच्या लक्षात येईल की मी काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तुमच्यासोबत काय करतोय ते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ऐकवते. तेव्हा ती मोबाईल मधली सगळी रेकॉर्डिंग ऐकवायला लागते. मॅडम हॅलो, माझं 50 कोटीचं लोन कधी सँक्शन होतंय, मी अंजली भोसले माझी वाईफ आहे, तिच्या सह्या घेतल्या, लवकरात लवकर लोन सँक्शन करा. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीच्या लक्षात येतं की काय गडबड आहे. ईश्वरी म्हणते की बापरे, म्हणजे अजूनही तो राकेश सुधारलेला नाही, त्याच्या ज्या काही अंगातल्या कळा आहेत त्या अजून गेलेल्या नाहीये, तो आम्हाला फसवतोय, फक्त खोटं मेमरी लॉसचं नाटक पूर्ण कंपनी हडपायला बघतोय. ते ईश्वरीला त्याचं सत्य कळतंय. आणि त्याबरोबर मामा हा तिथे बसतो आणि तो फाईल बघायला चाललेला असतो. त्याच वेळेला आता फाईल म्हणतो की ही सात्विक फॅशनची कसली फाईल आहे, अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राकेश ऑफिसमध्ये फोन करून विचारतो की माझी फाईल अजून पाठवली का नाहीये. तेवढ्यात आता राकेश हा फाईल घेऊन म्हणजे त्याची घरी आले, पण फाईल माझ्यापर्यंत कशी आली नाहीये याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये असेल. तो फोनवर बोलतो की लवकरात लवकर मला माझी फाईल पाठवून द्या, मला काम करायचं समजलं असं म्हणून तो आता वैतागलेला असतो. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि म्हणते की 1 मिनिट जावई बापू, मला जरा सांगा की ही फाईल आहे का ती, म्हणजे तुम्ही ज्या फाईल बद्दल बोलताय ती हीच आहे का ती फाईल, असं वल्लरी त्याला विचारते. तेव्हा मात्र त्याला काहीच बोलता येत नाही. अगोदर कुठल्याही प्रकारचं वॉटरमार्क नाहीये आणि स्टॅम्प आली, त्यामुळे राकेश त्याशिवाय तुमचं हे बिल म्हणतो बघा की मामी त्याच्यावर सात्विक फॅशनचं वॉटरमार्क नाहीये, तेव्हा ओरिजिनल बिल हे असं असतं आणि तुमचं डुप्लिकेट हे बिल असं, त्यामुळे तुम्ही एका झटक्यात पकडले जाल. हे आले का तुमच्या लक्षात? कितीही फसवण्याचा प्रयत्न केलात ना तरीही तुम्ही फसवले जाणार, फसवले जाणारच आहे बापू, कारण की माझ्यासारखं हुशार लोक तुमच्याकडे नाहीये. आणि हो, आत्ताच्या आत्ता तुमचा हा सगळा खेळ मी पकडला. तेव्हा मात्र राकेश वेड्यासारखा हसायला लागतो आणि म्हणतो की काय मामी तुम्ही पण, असं म्हणून तो जोर जोरात हसत असतो. तेव्हा मग मामी म्हणते की काय असं वेड्यासारखं हसायला काय झालं. त्यावेळेला तो म्हणायला लागतो की खरंच मानलं हा मामी तुम्हाला, म्हणजे या अख्ख्या घरात मध्ये कोणी हुशार असेल तर फक्त ते तुम्हीच आहात. तुम्हीच मला अगदी व्यवस्थितपणे अचूकपणे ओळखू शकता. अधिक चांगले आणि उपयुक्त कॉन्टेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण मामी हे सगळं करू नका, कारण की हे सगळं खूप मेहनतीने केलंय मी, आणि खरंच मी इतके दिवस मेमरी लॉसचं नाटक करत होतो, पण तुम्ही मात्र हुशार आहात भरपूर, मला अगदी बरोबर ओळखलं तुम्ही आणि मानला तुमच्या या कामाला, म्हणजे खरंच सल्यूट आहे तुम्हाला. अशी हुशार माणसं आवडतात आपल्याला, म्हणजे अशी आपल्या लेवलची माणसं आवडतात आपल्याला. तेव्हा मग ती म्हणते की आपल्याला मलाही आवडतात अशीच माणसं, त्यामुळे मग आता काय करायचंय, तुम्ही जी काही फसवेगिरी करतायत ती सगळ्यांसमोर आणायची आहे का? मी तुमचं हे सगळं जे काही चालू आहे ते सगळ्यांसमोर आणणारच आहे, मी लक्षात ठेवा. असं म्हटल्यानंतर राकेश म्हणतो की काय मामी, तुम्हाला आता हे तर समजलं असेल की माझं मेमरी लॉस झालं नाही म्हणून, मग माझं जर मेमरी लॉस झालं नसेल तर मात्र मी कशा काय या सगळ्या गोष्टी तुमच्या लपवू शकतो, म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय हे देखील मला माहित आहे, हे तुम्ही विसरलात का, असं तो तिच्यावरती ओरडत असतो. त्यानंतर इथे ताराही म्हणत असते की माझ्या ताईसाठी मी हे सगळं करते, तर ईश्वरीला धक्काच बसलेला असतो की शलाका पाटीलची ही बहीण. ती म्हणते की हो, मी शलाका पाटीलची बहीण आहे आणि माझे वडील म्हणजे शलाका ताईचे मामा आहेत, आणि म्हणूनच माझ्या मामासाठी आणि आमच्यासाठी ते एक एकुलता एक आधार होती, आणि त्या आधारालाही त्या राकेश भोसलेने संपवलं, आणि म्हणूनच मी त्या माणसाचा पर्दाफाश करण्यासाठी आली आहे. तो माणूस म्हणजे खूपच विचित्र आहे, त्याचे सगळे काही काळे धंदे मला उघड करायचे, जग जाहीर करायचे, आणि त्यासाठी मी इथे आली आहे, आणि मी मुद्दामच हे सगळं करत होते. त्याचे सगळे एक एक पुरावे मी त्याच्या विरोधात गोळा करत होते, जेणेकरून मी पोलिसांच्या ताब्यात त्याला देताना हे सगळे त्याच्या विरोधातले पुरावे दाखवले असते. त्याचबरोबर मग आता ती सांगायला लागते की माझी ताई इथे मुंबईला आलेली असताना तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने तिला गायब केलं होतं. तेव्हा ईश्वरीला एक एक सीन आठवायला लागतात, कशा प्रकारे राकेश हा रात्रीचा निघत होता, आणि रात्रीचा निघत असताना त्याने अगदी सूटकेस घेतलेली असते, आणि त्यामध्ये शलाकाचा मृतदेह तो घेऊन चाललेला असतो. नंतर मग त्या सूटकेस मधूनच ईश्वरीला साडी दिसलेली असते, म्हणून विचारलं असता त्याने सांगितलेलं असतं की यामधून मी काही गरजू लोकांसाठी कपडे घेऊन चाललेलो आहे, आणि त्यासाठी एवढ्या
सोडायचं आहे. रात्रीचं मी हे काही काम झालं करतोय तरी मला असं त्याला सगळं सोडायचं ईश्वरीला नाही. तो आठवतं जे काही की तो वागलाय ना किती माझ्या किती आणि ताईबरोबर, काय काय त्याने कुठे बोललाय. सगळं काही नंतर लुबाडलं तिचं, शलाकाही घरदार सगळं काही, तिच्या आणि इथे केससाठी मुंबईत येऊन राकेशला ती तिने इथे बोलावलेलं आल्यानंतर तिला असतं त्याने आणि भांडून माझी टाकलं. एक मैत्रीण आहे म्हणूनच ऑफिस मला कॅन्टीन मधली त्याला शलाका, संपवायचं आहे. तिच्यासाठी त्याला मला काहीतरी पूर्णपणे बरबाद करायचंय करायचंय, म्हणजे तुम्ही असं प्लीज ती तिची सांगत केस असते. घ्या असं त्यावेळेला तिने राकेश राकेशला म्हणतो रिक्वेस्ट की हे केलेलं बघा, असतं. मामी, तरीही तुम्ही जे राकेश काही हा बोलताय ते मुद्दाम ठीक आहे, टोलवाटोळी परंतु करत मला असतो. एक्सपोज आणि करून तुमचा तुम्ही काय कधी फायदा येत आहे आहे राकेश सांगा जिजू, मला. राकेश तेव्हा ती असं म्हणते की विचारलेलं तू असताना expose झाला तुम्ही पाहिजे, येतोच कारण थोड्या की वेळात आमची सगळ्यांना नक्की भेट फसवतोय होणार आणि असं म्हणून इथे तो नेहमीच कुठल्या टोलवाटोळी नावावरती करत काय असतो. करतो हे मला चांगलंच त्याचबरोबर माहिती आहे. आता त्यामुळे ईश्वरीला तुझे जे सगळं जेव्हा काही रूप आहे राकेशने ना, हे सगळं ते घडवलेलं सगळ्यांसमोर आहे हे आणणारच मी. समजतं लक्षात तेव्हा ठेव. त्याला त्याचा आता असं जबरदस्त असा म्हटल्यानंतर धक्का राकेश बसलेला म्हणतो की असतो. काय हे मामी, सगळं आठवलेलं तुम्हाला असताना आता हे तर समजलं ईश्वरीच असेल विचार की करते की पण माझं या memory loss सगळ्या झालं गोष्टी नाही या म्हणून. कशावरून मग खऱ्या माझं जर असतील memory loss तिच्या झालं डोक्यात नसेल, तेच सगळं तर फिरत मात्र असतं. मी अधिक कशा चांगल्या काय आणि या गोष्टी उपयुक्त तुमच्या लपवू कॉन्टेंटसाठी शकतो? आम्हाला म्हणजे तुमच्या तुम्ही सपोर्टची गरज आतापर्यंत आहे. काय काय त्यामुळे केलंय लगेच हे आमच्या देखील मला चॅनलला माहित आहे. हे सबस्क्राईब तुम्ही करा. विसरलात त्यानंतर का? मग ती म्हणते असं तो की हे तिच्यावरती सगळं ओरडत असतो. कशावरून खरं आहे. तेव्हा ती त्यानंतर म्हणते की हो इथे तारा खरं ही म्हणत आहे, मला असते की विश्वास आहे या माझ्या सगळ्यावरती ताईसाठी मी हे आणि सगळं सत्य करते. हे कधीच तर लपत नाही ईश्वरीला आणि या धक्काच माणसाचं बसलेला सत्य असतो बाहेर की शलाका काढण्यासाठीच पाटीलची ही मी बहीण. घाबरणार ती म्हणते नाहीये. की हो, न मी घाबरता हे शलाका सगळं पाटीलची करायचं बहीण ठरवलं आहे. मी आणि मला माझे समजलं होतं वडील म्हणजे की हा शलाका माणूस ताईचे काय मामा लेवलचा आहेत आहे आणि आणि हा किती म्हणूनच खोटारडा माझ्या वागू मामासाठी शकतो. आणि त्यासाठी आमच्यासाठी ती मी एकुलता काम एक केलं आधार होतं. होती. ते आणि म्हणजे त्या की आधाराला मी ही या त्या माणसाला राकेश भोसलेने अगोदरच संपवलं. ओळखलेलं होतं. आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी मी माहीत त्या करून माणसाचा ठेवल्या आणि पर्दाफाश मुद्दाम करण्यासाठी मी त्याच्या आले आहे. गाडीखाली आले. तो मला माणूस माहित म्हणजे होतं की इकडे खूपच इंटरव्ह्यू विचित्र आहे आहे. आणि त्याचे त्याच वेळेला मी सगळे मुद्दाम काही गाडीच्या काळे खाली धंदे येऊन मला उघड त्याला करायचे, मुद्दाम भासवलं जगजाहीर की मी करायचे. इंटरव्ह्यूसाठी आणि त्यासाठी चाललेली मी आहे. इथे आली. त्याच आणि वेळेला मी असंही मुद्दामच हे दाखवलं सगळं त्याला करत की होते. त्याने माझी त्यांचे इंटरव्ह्यू सगळे घेतलीये. एक-एक पुरावे म्हणून मग त्याच्या नंतर मी विरोधात त्याला गोळा करत दाखवलं या होते. सगळ्या गोष्टी जेणेकरून मी बोलून पोलिसांच्या घेतल्या ताब्यात आणि ती त्याला सगळ्या देताना हे फ्लॅशबॅक सगळे त्याच्या सांगते विरोधातले कशा पुरावे प्रकारे दाखवले राकेश आणि असते. तारा त्याचबरोबर पहिल्यांदा भेटलेले मग होते आता आणि ती सगळ्या सांगायला सगळ्या लागते की गोष्टी माझी आता तो ताई तिला ती विचारत इथे असतो. मुंबईला आलेली असताना तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याने तिला गायब केलं होतं. तेव्हा ईश्वरीला एक एक सीन आठवायला लागतात. कशा प्रकारे राकेश हा रात्रीचा निघत होता आणि रात्रीचा निघत असताना त्याने अगदी सुटकेस घेतलेली असते आणि त्यामध्ये शलाकाचा मृतदेह तो घेऊन चाललेला असतो. नंतर मग त्या सुटकेसमधूनच ईश्वरीला साडी दिसलेली असते. म्हणून विचारलं असता त्याने सांगितलेलं असतं की त्यामधून मी काही गरजू लोकांसाठी कपडे घेऊन चाललेलो आहे आणि त्यासाठीच एवढ्या रात्रीचं मी हे काम करतोय. असं सगळं ईश्वरीला आठवतं की तो किती आणि काय काय खोटं बोलला. नंतर शलाका ही तिच्या केससाठी राकेशला तिने बोलवलेलं असतं आणि माझी एक मैत्रीण आहे ऑफिस कॅन्टीन मधली शलाका, तिच्यासाठी मला काहीतरी करायचंय, म्हणजे तुम्ही प्लीज तिची केस घ्या असं तिने राकेशला रिक्वेस्ट केलेलं असतं. तरीही राकेश हा मुद्दाम तोडवाटोडी करत असतो. आणि तुम्ही कधी येताय राकेश असं विचारलेलं असताना तो मी येतो थोड्या वेळात आमची नक्की भेट होणार असं म्हणून तो नेहमीच तोडवाटोडी करत असतो. त्याचबरोबर आता ईश्वरीला जेव्हा राकेशने हे सगळं घडवलेलं आहे हे समजतं तेव्हा त्याला त्याचा जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. हे सगळं आठवतं की राकेशनेच तिचा मृतदेह म्हणजे तिला मारलेलं होतं आणि मग त्यानंतर तिला गायब केलेली होती. हे सगळं आता आठवलेलं असताना ईश्वरी विचार करते की पण ह्या सगळ्या गोष्टी या कशावरून खऱ्या असतील. तिच्या डोक्यात ते सगळं फिरत असतं. त्यानंतर मग ती म्हणते की हे सगळं कशावरून खरं आहे. तेव्हा ती म्हणते की हो खरं आहे, मला विश्वास आहे या सगळ्यावरती आणि सत्य हे कधीच लपत नाही आणि या माणसाचं सत्य बाहेर काढण्यासाठीच मी घाबरणार नाही. न घाबरता हे सगळं करायचं ठरवलं मी आणि मला समजलं होतं की हा माणूस काय लेवलचा आहे आणि हा किती खोटारडा वागू शकतो. त्यासाठी ईश्वरी मी म्हणते एक की काम मॅम केलं होतं मी ते तुम्हाला म्हणजे कुठल्याही की प्रकारची मी मदत या करायला तयार माणसाला आहे, अगोदरच पण मला त्या ओळखलेलं माणसाला होतं, सगळ्या जेलमध्ये गोष्टी माहीत द्यायचे करून ठेवल्या आणि तोपर्यंत मी मुद्दाम शांत त्याच्या बसणार गाडीखाली नाही आले. आणि मला माहित होतं कसलीही की इकडे भीती इंटरव्ह्यू नाही. आहे जर उद्या समजा आणि मलाही त्याच वेळेला जेलमध्ये मुद्दाम जावं गाडीच्या लागलं खाली तर येऊन मी ते त्याला आनंदाने जाईल, मुद्दाम कारण की भासवलं की मी माझ्या आयुष्याचं इंटरव्ह्यूसाठी दुसरं चाललेली आहे. काहीही ध्येय त्याच नाहीये वेळेला त्या असंही माणसाला दाखवलं शिक्षा त्याला की केल्याशिवाय. त्याने माझी माझं इंटरव्ह्यू कुटुंब घेतली त्याने म्हणून. संपवलंय मग आणि नंतर त्यासाठी मला मी त्याला त्याला कुठल्याही प्रकारे दाखवलं शिक्षा करायची या म्हणजे सगळ्या गोष्टी करायचीच बोलून आहे. घेतल्या आणि म्हणूनच ती मी आता सगळा कुठेही फ्लॅशबॅक थांबणार सांगते नाहीये. कशा त्या प्रकारे माणसाला राकेश मी आणि शिक्षा तारा करणार पहिल्यांदा म्हणजे भेटलेले होते करणारच आणि असं सगळ्या आता सगळ्या ते गोष्टी मनापासून आता स्वतःने तो ठरवलेलं तिला असतं विचारत असतो आणि हे आता सगळं. मनात येतं की नंतर तिची साथ मग आता द्यावी, तारा कारण की ही राकेशचा सर आता पूर्णपणे मी खरंच पर्दाफाश तिला फॅशनमध्ये करायचा पास असतो. झाले का तर हे इकडे आता सगळं त्याला मामा विचारते या आणि सगळ्या सगळ्या गोष्टी बाबतीमध्ये फायनल मामीने जो करते काही घोळ आणि घातलेला ईश्वरीला हे असतो सगळं तो ऐकून राकेश ऐकून दाखवत एक एक असतो मोठा की शॉक तुम्हाला बसत माहितीये ना असतो. मामी मी ती काय काय म्हणते करू की शकतो मॅम ते माझा तुमचे एकच सगळे उद्देश काळे धंदे आहे मी ते उघड करू म्हणजे त्या शकतो. तुम्ही राकेशचा काय केले पर्दाफाश करणं. ईश्वरीच्या किती बाबतीत त्या काही झालं उदयकांत तरी राजे त्या शिर्केशी राकेशच्या हात बद्दल मिळवणी मी करून तुम्ही अजिबातच काय केलं काहीही होतं आणि सहन त्याचबरोबर करणार तुम्ही त्या नाही. धुमाळला ज्या माणसाने ईश्वरीवरती माझ्या ताईला हल्ला मारलंय, करायला सांगितलं माझ्या पूर्ण होता फॅमिलीला हे संपवलंय, सगळं त्या मला माणसाला माहितीये. मी आता त्याच्यामुळे तुम्ही सोडणार या नाहीये सगळ्या आणि गोष्टी म्हणूनच अशा मी हे
प्रकारे ब्लूटूथ करून आहे, दाखवू ब्लूटूथ नका डिव्हाइस मामी. त्याच्या सगळे रूममध्ये पुरावे लावलं आहेत होतं, माहिती ना जेणेकरून तुम्हाला. त्याच्या मी व्हिडिओ रूममध्ये पण हे दाखवला होता लावल्यानंतर की त्या सगळ्या उदयकांड काही धुमाळाबरोबर गोष्टी हात अगदी घडू मिळवणी शकतील. करून आणि तुम्ही त्याला ईश्वरीला सगळ्या प्रकारे कायमच मला finish संपवण्याची करता ही येईल. सुपारी म्हणजे दिलेली त्याचे होती. ज्या ज्या काही चाली सगळं आहेत, माझ्याकडे त्या सगळ्या रेकॉर्डेड चाली आहे. मी तुम्हाला त्या जर पद्धतीने आठवत नसेल काढण्याचा तर मी प्रयत्न तुम्हाला करत आठवण होते. करून देतो. आणि मॅम आता तुम्हाला सगळ्या माहितीये का, सगळ्या राकेशने हा बोलून माणूस अजिबात दाखवल्याबरोबर चांगला ती नाही. घाबरते या सगळ्या आणि तो गोष्टी म्हणतो त्याने की हो आपल्या फायद्यासाठी आणखी एक करून गोष्ट घेतलेल्या म्हणजे आहेत. ईश्वरी तेव्हा हॉस्पिटलमध्ये मग ईश्वरी असताना म्हणते तुम्ही
तिला मला संपवण्याचाही सांग, पल्ली निर्णय सगळं घेतलेला तो मामी. अगदी आणि बरोबर त्यासाठी करतेस तुम्ही ना? काय काय म्हणजे केलेलं तू आहे काही हे चुकीचं तर सगळं करत मला नाहीये. माहितीये. कशावरून त्याच्यामुळे तू तुम्ही त्या आता राकेशच्या एकच गोष्ट बाजूने कायम म्हणशील? लक्षात ती ठेवा, म्हणते की नाही किती मॅम, काही झालं मी तरीही राकेशच्या या बाजूने गोष्टी नाहीये तुम्हाला आणि संपवल्या म्हणूनच पाहिजे त्याला म्हणजे फसवण्यासाठीच पाहिजेतच. मी हे आणि सगळे ठीक आहे, तुम्हाला प्लॅन्स वाटतंय ना बनवतीये, की तुम्ही मला सगळे एक्सपोज काही करू मी शकता, evidence गोळा तर करते मी आणि पण आता त्याने काय करतो fake तेच bills ही तुम्ही मला बघा. बनवायला सांगितले तेव्हा मग होते, वल्लरी 35 म्हणते की लाखांचे, एक तेही मी मिनिट, बनवले. मला एक्सपोज आणि करणं या इतकं सगळ्या सोपं गोष्टी नाहीये. करून तुम्हाला मॅम काय तो वाटतं, ऑफिसला तुम्हाला पूर्णपणे दाखवायचे ना ते संपवायला बिल्स चाललाय. तर तुम्ही तुम्हाला दाखवा. माहिती पण नाहीये एक तो गोष्ट माणूस कायम किती लक्षात खालच्या ठेवा लेवलचा आहे. की तुम्ही ते तो जे कितीही सगळं काही काहीही दाखवाल करून ना, तर सगळ्या गोष्टी त्यानंतर मी आपल्या हे बाजूने तुमचे करायला फेक बघू बिल्स पण शकतो. अर्णवपर्यंत इतका पोहोचवेन. नालायक मग माणूस बघा आहे पुढे तो. काय आणि करायचं ते. म्हणूनच मला तुमची त्याला ही या कायमचं घरातली संपवायचंय. शेवटची गिनती असं सुरू होईल. म्हटल्यानंतर तेव्हा आता मग इथे लगेचच तो बोलून ईश्वरी दाखवतो की म्हणते की मामी मॅम मी तुम्हाला लायकीत कुठल्याही राहायचा, प्रकारची मदत लायकीत करायला तुम्हाला तयार काय आहे, वाटलं मी पण तोपर्यंत मला गप्प त्या बसणार माणसाला आहे का? जेलमध्ये तोपर्यंत द्यायचे, तुमचे हे तोपर्यंत सगळे मी जे शांत व्हिडिओ आहेत बसणार ना नाही. आपल्या आणि मला फॅमिली कसली भीती ग्रुपमध्ये नाहीये. आणि जर पुढच्या उद्या अर्ध्या समजा मलाही तासामध्ये जेलमध्ये जावं सोशल लागलं मीडियामध्ये तर पण मीही व्हायरल त्या होऊन आनंदाने जाईल, जातील. मग कारण की बघा माझ्या तुम्ही पुढे काय आयुष्याचं करायचं दुसरं काहीही ते. ध्येय सगळ्या नाहीये. गोष्टी कशा त्या मॅनेज माणसाला करायच्यात शिक्षा ना हे तुम्ही केल्याशिवाय ठरवा. माझं असं कुटुंब त्याने म्हटल्यावरती आता संपवलंय इथे आणि तिच्याकडे त्यासाठी कोणताही मला पर्याय त्याला नसतो. कुठल्याही तो प्रकारे म्हणतो की शिक्षा विचार करायची करा म्हणजे मामी, करायचीच विचार करा. आहे. पुढे काय म्हणूनच मी करायचं या आता गोष्टीचा कुठेही विचार थांबणार करा. नाहीये. अधिक त्या चांगल्या आणि माणसाला मी उपयुक्त शिक्षा करणार कंटेंटसाठी म्हणजे आम्हाला तुमच्या करणारच. सपोर्टची असं गरज आता आहे. ती त्यामुळे मनापासून लगेच आमच्या स्वतःने चॅनलला ठरवलेलं सबस्क्राईब असतं. करा. आता आणि मामी मात्र त्याच त्याच्याही विचारांमध्ये आता असते. मनात येतं त्याचबरोबर की तो तिची म्हणायला साथ लागतो द्यावी, की मामी कारण की तुमचं काय मत राकेशचा आहे. आता ती पूर्णपणे म्हणते की हो पर्दाफाश केला मी तिला विचार. करायचा पण आता असतो. विचार केल्यानंतर तर एकच इकडे गोष्ट आता लक्षात आली. मामा तुम्ही या म्हणता सगळ्या ना दरवेळेला बाबतीमध्ये की आपण मामीने एकच जो आहोत, काही आपले घोळ एकच घातलेला प्लॅन असतो असायला तो पाहिजे. राकेश दाखवत तर मग असतो आता एक की गोष्ट तुम्हाला कायमची माहिती आहे ना लक्षात ठेवा मामी, की मी काय किती काय काही करू झालं शकतो ते, तरीही तुमचे तुम्ही सगळे आता काळे एक धंदे गोष्ट मी उघड करू विसरायची शकतो. नाहीये. तुम्ही मला काय अर्धा केलंय वाटा ईश्वरीच्या द्यायचा. बाबतीत, तुम्ही करायचे ना जोल ही उदयकांत खुशाल राजेश करा. शिर्केशी परंतु हातमिळवणी तुम्ही करून जे काही तुम्ही काय करताय केलं होतं त्यामधला आणि अर्धा वाटा हा त्याचबरोबर माझा झाला तुम्ही त्या पाहिजे. धुमाळला आपण दोघांनी मिळून ईश्वरीवरती काम हल्ला करायचंय करायला ना, सांगितलं तर मग होतं. हे मिळूनच ह्या सगळं सगळ्या मला गोष्टी माहिती केल्या आहे. पाहिजेत. त्याच्यामुळे त्यावेळेला आता तुम्ही इथे ह्या राकेश सगळ्या शांत गोष्टी बसतो अशा आणि मग प्रकारे विचार करतो करून की दाखवू ठीक आहे, नका. दिले मामी, तुम्हाला सगळे अर्धा पुरावे हिस्सा आहेत, हवाय माहिती आहे ना, ना? तर तो तुम्हाला मी मी दिला. व्हिडिओ पण पण दाखवला त्या होता बदल्यात हे की सगळं त्या तोंड बंद उदयकांत ठेवायचं, काहीही धुमाळाबरोबर बोलायचं हातमिळवणी नाही. करून तुम्ही तेव्हा मग ती ईश्वरीला त्याला शेक कायमचं करते आणि म्हणते की संपवण्याची अजिबात सुपारी नाही, दिलेली होती. इकडची काडी तिकडे सगळं कळू सगळं देणार नाही माझ्याकडे मी पण. रेकॉर्डेड आहे. मात्र तुम्हाला जर तुम्ही आठवत या नसेल सगळ्या तर मी गोष्टीचा तुम्हाला फायदा आठवण मलाही करून देतो. करायचा आहे आणि आता तुम्हालाही सगळं करून सगळं घ्यायचं राकेशने आहे बोलून आणि तुम्हीही तोंड दाखवल्याबरोबर बंद ती ठेवायचे. घाबरते तुम्ही माझ्याबद्दल आणि तो काहीही म्हणतो की कुठेही हो. सांगायचं आणखी नाहीये एक गोष्ट असं म्हणजे मामी आता ईश्वरी त्याला सांगून हॉस्पिटलमध्ये टाकते. असताना त्याचबरोबर तुम्ही आता तिला इथे राकेश संपवण्याचाही निर्णय हा सगळ्या घेतलेला मामी. गोष्टींच्या विचारांमध्ये असतो आणि तुम्ही म्हणतो काय की काय फायनल केलेलं आहे मग तुम्ही हे तोंड सगळं बंद मला ठेवायचं माहिती आणि आहे. मीही तोंड बंद त्यामुळे ठेवणार. तुम्ही आता एकमेकांना एकच गोष्ट वाचवायचं, कायम समजलं? लक्षात ठेवा. क्लिअर झालं? किती काही असं आता झालं बोलल्यावरती ती तरीही म्हणते या की हो गोष्टी क्लिअर तुम्हाला आहे आणि या संपवल्या फाईल्स तो पाहिजे घ्यायला म्हणजे चाललेला असतो. पाहिजेतच. तेव्हा आणि ती ठीक म्हणते आहे, की नाही, तुम्हाला या वाटतंय ना फाईल्स की कशा तुम्ही मला देणार मी, expose करू जोपर्यंत शकता, तुम्ही तर मला मी माझा पण चढा आता काय धक्क देणार करतो नाही, तेच तुम्ही वाटा बघा. देणार नाही, तेव्हा मग तोपर्यंत वल्लरी मी म्हणते बिल्स की देणार एक नाही. मिनिट, कारण मला मीही माझ्या expose करणं कामामध्ये इतकं सोपं जरी नाहीये. का काळी तुम्हाला कामं काय असली वाटतं? तरीही तुम्हाला इमानदारीने दाखवायचेत करते. ना ते आता bills, त्याचाच तर तुम्ही डायलॉग ती दाखवा. त्याला मारून दाखवते. पण एक नंतर गोष्ट मग कायम लक्षात ईश्वरी ठेवा ही की गोडाऊनमध्ये तुम्ही ईश्वरीला हे जे सगळं तारा काही घेऊन येते दाखवाल ना, आणि तारा तर म्हणते की त्यानंतर मॅम मी मीही तुम्हाला तुमचे काहीतरी fake bills दाखवते. पण तेव्हा ईश्वरी अर्धपर्यंत म्हणते की पोहोचवेन. काय नक्की मग काय बघा पुढे दाखवतेस काय तू? करायचं तेव्हा ते. तारा म्हणते तुमची की ही या एक मिनिट घरातली मॅम, शेवटची मी गिनती एक सुरू गोष्ट होईल. तुम्हाला तेव्हा दाखवते. मग तेव्हा मग लगेचच आता तो तारा करून ही दाखवतो साड्या काढत की असते. मामी ती लायकीत म्हणते की राहायचं अगं हा या लायकीत. तर आपल्या शिपिंगच्या तुम्हाला काय साड्या वाटलं मी आहेत, तोपर्यंत तू काय गप्प बसणार आहे करतेस? का? तेव्हा मग तोपर्यंत ईश्वरीला ती तुमचे म्हणते की सगळे हो जे मॅम व्हिडिओ आहेत माहितीये ना, मला, आपल्या पण family या group मध्ये साड्यांमधून आणि पुढच्या राजेश अर्ध्या भोसले काय तासामध्ये करतोय social ते media बघा. मध्ये पण बघा viral या होऊन ताऱ्यांमध्ये जातील. मग सोन्याची बघा तुम्ही तार पुढे आहे या काय साड्यांमध्ये. करायचं ते. तेव्हा ती सगळ्या म्हणते की गोष्टी कशा सोन्याची manage तार करायच्यात ना, अशा तर ते तुम्ही कोणत्याही ठरवा. प्रकारच्या साड्या असं सात्विक म्हटल्यावरती फॅशनने डिझाईन आता इथे केलेल्या नाहीयेत. तिच्याकडे मग ती कोणताही म्हणते की पर्याय हो, नसतो. तेच तो तर म्हणतो तुला की मी विचार करा दाखवण्याचा मामी, प्रयत्न विचार करा. करते पुढे की काय करायचं या गोष्टीचा विचार करा. आता मामी मात्र त्याच विचारांमध्ये असते. त्याचबरोबर तो म्हणायला लागतो की मामी तुमचं काय मत आहे? ती म्हणते की हो केला मी विचार, पण आता
विचार केल्यानंतर एकच राकेश गोष्ट करतोय लक्षात आली. मुद्दाम. तुम्ही आणि त्याचा हा म्हणताना सगळा दरवेळेला side business की आहे. आपण म्हणजेच एकच त्या आहोत, सात्विक आपले फॅशन एकच मार्फत प्लॅन ज्या असायला काही साड्या पाहिजे. जात तर आहेत ना मग त्या आता एक सगळ्याच्या गोष्ट सगळ्या कायमची साड्या लक्षात आता तो ठेवा, तस्करी की किती करतोय काही आणि झालं म्हणजे तरीही या तुम्ही सगळ्या आता एक गोष्ट साड्यांमधून तो विसरायची नाही. सोन्याच्या तारा टाकतोय मला जेणेकरून अर्धा वाटा द्यायचा, तिथून त्याचा तुम्ही साईड करायचीच बिझनेस ना त्याला जोल ते कळता खुशाल येईल करा. आणि तो तिथून परंतु तुम्ही कमवण्याचा जे काही प्रयत्न करताय, करतोय त्यामधला असं अर्धा वाटा म्हटल्यानंतर हा आता माझा झाला ईश्वरीला पाहिजे. ह्याचाही आपण धक्का दोघांनी बसतो. मिळून काम ती म्हणते करायचे की ना, मॅडम तर मग हे सगळं मिळूनच या सगळ्या मुद्दामच गोष्टी आपल्या केल्या ज्या पाहिजेत. इंटरनॅशनल त्यावेळेला पोर्टवरती आता येतं इथे तिथून हे राकेश सगळ्या शांत गोष्टी त्याच्या बसतो मॅनेज आणि चाललेल्या मग आहेत विचार आणि करतो की तिथूनही ठीक आहे, त्याने दिले. कॉन्टॅक्ट वापरून तुम्हाला सगळ्या अर्धा काही हिस्सा गोष्टी हवाय ना, आपल्या बाजूने तर तुम्ही करून दिला. घेतलेल्या पण त्या आहेत. बदल्यात तुम्हाला हे याचा सगळं तोंड अंदाज बंद तरी आहे का ठेवायचं. मॅम काहीही की यामुळे बोलायचं काय नाही. नुकसान आणि तेव्हा किती मग नुकसान ती होऊ त्याला शकतं शेखंड करते आपली आणि म्हणते की सात्विक फॅशन अजिबात त्याची नाही. किती बदनामी होऊ इकडची काडी तिकडे शकते कळू या देणार माणसामुळे नाही. आपल्या पण सात्विक मात्र फॅशनला खूप तुम्ही मोठं नुकसान तुम्ही या सहन सगळ्या करावं लागू गोष्टीचा शकतं फायदा या सगळ्या गोष्टी आता मलाही करायचा ईश्वरीला आणि ती लक्षात तुम्हालाही आणून करून देते द्यायचंय. आणि त्याने आणि ईश्वरीलाही तुम्ही धक्का तोंड बंद बसतो ठेवायचं. तुम्ही ती म्हणते की माझ्याबद्दल हेही काहीही करतोय हा कुठेही माणूस सांगायचं नाहीये. तेव्हा मग असं त्यावर मामी आता लगेचच त्याला तारा सांगून म्हणते की टाकते. हो मॅम हे त्याचबरोबर सगळं आता सगळे इथे पुरावे मी त्याच्या राकेश विरोधात हा सगळ्या शोधलेले आहेत गोष्टींचा आणि विचारांमध्ये त्यासाठी असतो आणि मुद्दाम मी म्हणतो की त्याच्याबरोबर final. काम करते मग तुम्ही ईश्वरी तोंड म्हणते बंद की हे ठेवायचं सगळं तू आणि अर्णव सरांना मीही सांगू तोंड बंद शकशील ठेवणार. तेव्हा ती म्हणते एकमेकांना की हो मॅम वाचवायचं. मी नक्की समजलं? सांगू शकते Clear झालं? राकेशला असं आता उद्ध्वस्त बोलल्यावरती करण्यासाठी ती मला म्हणते की हो, काहीही करावं clear लागेल आहे. तरी ते मी आणि करेन ह्या आता files दोघी जणीही तो घ्यायला निघतात चाललेला आणि असतो, तेव्हा ती नम्रता म्हणते की नाही, वल्लधीसाठी या चहा files घेऊन येते आणि कशा म्हणते देणार की मी? आई हा घ्या जोपर्यंत चहा तुम्ही मला तेव्हा माझा मग ती म्हणते की हक्क आलीस देणार ग नाही, तू वाटा आणि देणार मग नाही, चहा तोपर्यंत घेते मी आणि bills चहाचा देणार एक नाही. घूट घेतल्यानंतर कारण ती मीही म्हणते माझ्या की हे कामामध्ये काय जरी काळी आहे कामं अगं हा असली कोणत्या तरीही प्रकारचा आणि इमानदारीने दर्जाचा करते. चहा आहे आता अगं हा त्याचाच चहा dialogue आहे ती का त्याला नुसता मारून मसूळ दाखवते. बघ तू नंतर
पिऊन बघ कसं मग झालाय ईश्वरी ही तो असं म्हणून गोडाऊनमध्ये वल्लरी तिच्यावरती ईश्वरीला ओरडते तारा आणि ती घेऊन म्हणते येते. की कसं आणि झालंय तारा तेव्हा ती म्हणते विचारते की की तू मॅम, बघ मी ना तुम्हाला पिऊन, काहीतरी मग तुला दाखवते. समजेल की तेव्हा काय ईश्वरी आहे म्हणते ते की काय? त्याबरोबर नक्की लगेचच काय ती म्हणते की दाखवतेस त्याचं तू? काय ना मामी तेव्हा मी तारा नवीन म्हणते की असल्यामुळे एक मिनिट म्हणजे मॅम, मला मी एक गोष्ट कोणाला कसा तुम्हाला चहा दाखवते. आवडतो हे तेव्हा नाही मग समजत आता पण ठीक तारा आहे मी ही बघते साड्या तेव्हा काढत ती म्हणते असते. की ती हो म्हणते की अगं त्या या तर ईश्वरीकडून आपल्या शिक की शिपिंगच्या साड्या आहेत. प्रत्येकाला तू काय प्रत्येकाची करतेस? आवड कशी तेव्हा मग निर्माण करायची ईश्वरीला ती म्हणते अगं की हो किती मॅम, ऐकवत असते माहितीये तुला मला. मी पण मग तू या इथे रुळणार साड्यांमधून तरी कशी राजेश सांग ना भोसले काय अगं ते करतोय ते ईश्वरीकडून शिक बघा. आणि या तुला काय ताऱ्यांमध्ये गरज होती मग सोन्याची तिला एक तार इतकं आहे या मोठेपणा करून साड्यांमध्ये. ऑफिसला तेव्हा ती पाठवून म्हणते द्यायची की नाही जाऊ सोन्याची द्यायचं होतं ना तार? तिला अशा नसेल तर जमत कोणत्याही सगळं प्रकारच्या तर साड्या तेव्हा ती म्हणते सात्विक की नाही फॅशनने तसं काही डिझाईन नाहीये केलेल्या नाहीयेत. तुम्ही प्रत्येक मग ती वेळेला मला म्हणते ते की हो, ईश्वरीवरूनच तेच का तर तुला टोमणा मी मारत दाखवण्याचा असता प्रयत्न मीही करते माझं काहीतरी की करत हे असते सगळं तेव्हा मॅडम मग वल्लरी तो म्हणते की राजेश हो करतोय तुला मुद्दाम. इतका राग आणि येतो ना त्या त्याचा हा गोष्टीचा सगळा पण side मग तिचं business आहे. करायला म्हणजे शिक चहा त्या बनवायला सात्विक शिक fashion मार्फत तेव्हा ती म्हणते की ज्या हो काही जाते साड्या मी जात आहेत ना, वल्लरी म्हणते त्या की आता इथे सगळ्या उभी काय साड्या आहेस आता जा तो पटकन चहा तस्करी करून आण करतोय. दुसरा आणि म्हणजे तेव्हा या मग सगळ्या वल्लरीला बोलून ती साड्यांमधून तो हे पटकन तिथून सोन्याच्या निघून तारा जाते की टाकतोय. आलीच मी आहे जेणेकरून तिथून आणि त्याचा वल्लरी side म्हणते की business जाऊ त्याला दे करता मी येईल. तर विचार आणि तो करत तिथून होते की या कमवण्याचा दोघींमध्ये प्रयत्न करतोय. बहिणींमध्ये आग असं लावायची म्हटल्यानंतर आता असं हिला ईश्वरीला टोमणे ह्याचाही मारून धक्का मारून बसतो. पण जाऊ ती दे म्हणते या की मूर्खाला मॅडम, तर काही हे कळतच सगळं नाही मुद्दामच जाऊ दे आपल्या तिला ज्या तिचा हक्क international मिळवून courtवरती देण्यापेक्षा येतं, आता तिथून माझ्या हे वाटचं जे सगळ्या गोष्टी 25 कोटी त्याच्या येणार आहेत manage त्याचं झालेल्या काय आहेत. करायचं आणि ह्याचा विचार तिथूनही त्याने करते मी contacts म्हणजे वापरून आता हे पैसे सगळ्या काही येतील गोष्टी माझ्याजवळ तर आपल्या काय बाजूने करू करून त्याचं घेतलेल्या मी आहेत. तिच्या डोक्यात तुम्हाला विचार याचा येत अंदाज असतो आणि तरी ती आहे म्हणते का की मॅम चला की डायमंड यामुळे नेकलेस काय नाही तरी नुकसान आणि काहीतरी किती नुकसान असं ती होऊ ऑनलाईन शकतं? पटकन आपली बघायला सात्विक सुरुवात fashion, करते त्याची किती आणि त्या बदनामी होऊ बाबतीत तिची शकते. स्वप्न या रंगवायला ती माणसामुळे सुरुवात आपल्या करते सात्विक fashionला त्यानंतर खूप मग मोठं आता नुकसान सहन राकेश करावं हा लागू शिर्क्यांबरोबर शकतं. पुढच्या या सगळ्या मीटिंगचं गोष्टी सगळं आता काही ईश्वरीला सेटअप ती करत लक्षात असतो आणून देते. तेवढ्यात आणि अर्णव त्याने इथे येतो आणि ईश्वरीला म्हणतो ही की धक्का अर्णव बसतो. सर ती अर्णव म्हणते सर की मला हेही तुमच्याशी करतोय काहीतरी हा माणूस. बोलायचंय तेव्हा तेव्हा ती मग म्हणते की एक त्यावर मिनिट सर लगेचच तारा खूप म्हणते अर्जंट की हो आहे मॅम, तेवढ्यात हे शिर्के तो सगळं सांगतो सगळे की शिर्के पुरावे आपण मी नंतर त्याच्या बोलूया विरोधात का शोधलेले मग आहेत. शिर्के आणि तिथून त्यासाठी निघून जातात मुद्दाम आणि मी ईश्वरी म्हणते की त्याच्याबरोबर सर काम करते. तुम्हाला मी सांगितलं ईश्वरी होतं ना म्हणते की हे जे काही सगळं घडणार तू आहे अर्णव ते सरांना म्हणजे सांगू राकेशच्या शकशील? विरोधात तेव्हा ती अगोदरच म्हणते की सावध हो, केलं होतं मॅम, आणि मी तेच नक्की सांगू घडलेलं आहे शकते. तो राकेशला राकेश एक उद्ध्वस्त नंबरचा करण्यासाठी मला फ्रॉड आहे काहीही आणि करावं त्याने लागेल, ते फ्रॉडपणा मी करेन. केलेला आहे आता तो आपल्या दोघीजणी सात्विक निघतात. फॅशनची आणि बदनामी नम्रता करण्यासाठी आणि वल्लरीसाठी फसवण्यासाठी चहा हे घेऊन सगळं येते आणि करतोय म्हणते की, तेवढ्यातच आई, ती हा म्हणते घ्या की चहा. सर तुम्हाला मी तेव्हा म्हणत मग होते ती म्हणते सावध की केलं आलीस होतं ना तो तू? बरोबर आणि नाहीये मग तो चहा नाटक घेते करतोय आणि मेमरी चहाचा लॉस एक घोट झाल्याचं घेतल्यानंतर ती तेव्हा म्हणते अर्णव की हे म्हणतो काय की आहे? मी सिंदूर अगं, हा तू कोणत्या काय प्रकारचा बोलण्याचा आणि प्रयत्न दर्जाचा करते चहा जरा आहे? मला नीट अगं, हा चहा सांगशील आहे का का? तेवढ्यात नुसता तिथून मसूर. तारा येते बघ आणि तू म्हणते पिऊन की बघ अर्णव कसा सर झालाय तो. तेव्हा मग तो असं म्हणतो की म्हणून तारा वल्लरी प्लीज तिच्यावरती गो ओरडते. कम आणि ती लेटर म्हणते की तेव्हा मग कसा ईश्वरी झाला म्हणते की आहे? सर तेव्हा तिनेच ती तर मला हे विचारते की सगळं तू बघ ना सांगितलंय पिऊन, मग तुला मग अर्णव समजेल म्हणतो की मी की काय सिंदूर आहे तू ते. नक्की काय बोलण्याचा प्रयत्न त्याबरोबर करते मला लगेचच सांगशील ती का म्हणते जरा की नीट त्याचं काय तेव्हा ना ती मामी, सांगते की हो मी सर नवीन हे असल्यामुळे बघा म्हणजे हे मला आपल्या साडीमधून ह्या कोणाला सोन्याच्या कसा चहा तारा वगैरे ह्या आवडतो सगळ्या हे गोष्टी बाहेर नाही जात आहेत समजत. पण तो ठीक म्हणतो आहे, की मग मी ह्याचं बघते. काय आहे तेव्हा नक्की ती सगळं म्हणते की हो. तेव्हा ईश्वरी अगं, म्हणते की सर ते हे सगळं या ईश्वरीकडून तारांनी शिक, की बघितलेलं आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाची तिने त्या आवड राकेशच्या कशी विरोधात निर्माण एक करायची. एक पुरावे अगं, गोळा किती केले ऐकवत असते आता तुला मी. ईश्वरी जे मग तू काही इथे सगळं रुळणार तरी घडतंय कशी? सगळ्या सांग ना. सगळ्या गोष्टी अगं, आता त्या अर्णवच्या ईश्वरीकडून कानावरती शिक. घालते आणि म्हणजे तुला काय राकेशचे गरज काय होती काय मग तिला प्लॅन्स इतकं आहेत मोठेपणा तो करून 50 ऑफिसला कोटीचं जे पाठवून काही द्यायची? बिझनेस लोन नाही जाऊ सात्विक द्यायचं होतं फॅशनच्या ना. नावाने तुला नसेल घेतोय जमत सगळं सगळ्या तर? गोष्टींचं तेव्हा आता ती त्याला म्हणते की सगळं नाही, ईश्वरी तसं काही स्पष्टीकरण नाहीये. देत तुम्ही असते प्रत्येक आणि वेळेला मग ती मला म्हणते की त्या हे बघा हे ईश्वरीवरूनच आहे का त्याच्या टोमणा मारत विरोधातले असता? पुरावे मीही आणि माझं ती काहीतरी सोन्याची करत तार असते. अर्णव हातात तेव्हा मग घेतो आणि वल्लरी म्हणतो की म्हणते की हो, तुला डिस्कस्टिंग इतका राग हे येतो सगळं ना असं त्या करतोय हा गोष्टीचा. राकेश पण आणि ह्याला मग हे सगळं तिचं करताना करायला काहीच शिक कसं ना. वाटत नाहीये चहा बनवायला आमच्या शिक. तेव्हा कंपनीच्या ती म्हणते विरोधात की हे हो, सगळं करताना त्याला जाते जरा मी. लाज वाटली वल्लरी पाहिजे म्हणते होती की आता इथे आय उभी न्यू काय इट आहेस? मला जा, वाटलंच पटकन होतं चहा करून आण ईश्वरी म्हणते दुसरा. की सर हे तेव्हा सगळं तो मग मुद्दाम वल्लरीला करतोय बोलून आपल्या ती कंपनीला पटकन तिथून त्रास निघून जाते देण्यासाठी की या सगळ्या आलीच मी त्याच्या आली. गोष्टी सुरू आहेत आणि वल्लरी अर्णव म्हणते म्हणतो की की जाऊ जर दे. तो हे सगळं मी तर करतोय विचार करत तर त्याला होते मी की या सोडणार दोघींमध्ये नाहीये तेव्हा बहिणींमध्ये ईश्वरी आग म्हणते की लावायची सर तो असेल या मुद्दाम हे टोमणे सगळं मारून करतोय पण जाऊ दे. त्याने या फेक मूर्खाला बिल्स तर देखील
देखील बनवून घेतले आहेत आणि त्या दिवशीचा 35 लाखाचा झोलही त्याने करवला आहे आणि म्हणूनच त्याला लवकरात लवकर एक्सपोज केलं पाहिजे, नाहीतर तो सगळं आपली कंपनी बर्बाद करून इथून निघून जाईल. आणि अर्णव सर आता लगेचच अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांबा. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर प्लीज थांबा, कुठल्याही प्रकारे कॉल वगैरे लावायला जाऊ नका, नाहीतर तो अलर्ट होईल. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ना, आपण त्याचा प्लॅन उलटवणार होतो. 48 तासांचं अल्टिमेटम दिलं होतं अंजलीताईंनी. तेव्हा त्याने मुद्दाम स्वतःचा खोटा ऍक्सिडेंट घडवून सगळा गेम पलटवून टाकला होता. पण आता तसं करायचं नाही. आपल्याला सावध राहायचंय. आपल्याला तारा हेल्प करतेय. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. त्याला कुठल्याही प्रकारची शंका येऊ द्यायची नाही. त्याला सावध राहू द्यायचंय आणि मग आपण त्याला पकडायचंय. तेव्हा मग अर्णव आता म्हणतो की शिर्के 1 मिनिट जरा इकडे या. तेवढ्यातच आता शिर्के येतात आणि अर्णव त्यांना सांगतो की हे बघा, कुठल्याही प्रकारे काहीही चुकीचं घडू द्यायचं नाही ऑफिसमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं लोन हे माझ्या साईन शिवाय अप्रूव्ह करायचं नाही, समजलं? असं म्हणून आता शिर्क्यांना तो ओरडतो. आणि त्याच वेळेला आता ओरडल्यानंतर ईश्वरी ही म्हणते की अर्णव सर, सगळ्या गोष्टी आपल्याला शांत डोक्याने घ्यायला लागतील.